नमस्कार. मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. मौजे कोरुची ग्रामपंचायत कोरुची यांच्याकडून काही लोकाभिमुख योजना या ठिकाणी आम्ही तयार केल्या. खरं तर ग्रामपंचायत म्हटलं की नुसता रस्ते, गटर, लाईट आणि पाणी एवढेच विषय न घेता जसं महाराष्ट्र मंत्रालय असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, यांच्या माध्यमातून जसं लोकांना योजना दिल्या जातात तशा काही योजना, लोकाभिमुख योजना ह्या जनतेला मिळाव्यात म्हणून आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने पुढच्या येणाऱ्या शनिवारी काही योजनांचा लोकार्पण कार्यक्रम घेणार आहे. तमाम कोरुचीतल्या जनतेला मी आवाहन करेन की या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित राहू. या योजनामध्ये असं आहे की आपण 15% अनुदानातून मागासवर्गीय लोकांना मयत अनुदान ते देतो 3,000. परंतु जनरलवाल्याला अशा कुठल्याही पद्धतीचं आपण मदत किंवा सहकार्य ग्रामपंचायत करत नाही. आणि आम्हाला असं वाटलं की बाबा जसं मागासवर्गीयांना आम्ही अनुदान देतो तसं जनरलवाल्यांना सुद्धा गरीब कुटुंबाला मयताचं अनुदान मिळावं म्हणून ही योजना सर्व ग्रामपंचायतीच्या बॉडीनं आणि ग्रामपंचायत सदस्यांनी आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण 2,000 रुपये हे मयत अनुदान या ठिकाणी देणार आहे. त्या लाभार्थ्यामध्ये ज्याचं पांढरं रेशन कार्ड आहे, जो सरकारी नोकर आहे, 2.5 एकरापेक्षा जास्त शेती आहे, सरकारी नोकर आहे, IT रिटर्न भरणार आहे, इतर शासकीय नोकर वगळून बाकीच्या उर्वरित जनरलवाल्याला आम्ही यातून 2,000 रुपयाचं मयत अनुदान देणार. त्याचबरोबर दुसरी योजना आमची अशी आहे की जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जे पालक आपल्या पाल्याला या ठिकाणी ऍडमिशन घेतील, प्रवेश घेतील आणि आता जे आहेत त्या सगळ्या पालकांना आम्ही 50% घरफाळा माफ करणार. कारण शासनानं परवाच 50% घरफाळा माफीचा जी आर आला होता आणि थकीत लोकांना 50% माफी देऊन या ठिकाणी घरफाळा वसूल करावा म्हणून आदेश दिले होते. परंतु ग्रामसभेनं सध्याचा निर्णय धुडकावून लावला. तरी सुद्धा आम्ही या ठिकाणी शाळेत जो विद्यार्थी घालायला आणि शाळेचे या ठिकाणी पट वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्याचा फायदा त्या गावाला होईल म्हणून आम्ही दुसरी योजना करतोय ती की त्या शाळेमध्ये घालणाऱ्या पालकांना आपण 50% त्याच्या एका राहण्याच्या मिळकतीवरती आपण या ठिकाणी घरफाळा 50% माफी देणार. तसेच माजी सैनिकांना घरफाळा माफीचा अगोदर जी आर होता, परंतु आता नव्यानं शासनाने या ठिकाणी सेवेत असणाऱ्या सुद्धा सैनिकांना हा घरफाळा माफीचा त्यांच्या एका प्रॉपर्टीच्या घरफाळा माफीचा जी आर झाला आहे. त्याची अंमलबजावणी सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही करणार आहे आणि त्यांना देखील आम्ही 100% एका मिळकतीचा घरफाळा माफी करणार. चौथी आमची योजना अशी आहे की शाळेला आपण ऑनलाईन शिक्षण प्रणाली आणली आणि त्या शाळेमध्ये आपण इंटरॅक्टिव्ह पॅनल दे आणि त्याचं उद्घाटन हे त्या निमित्ताने त्या दिवशी होणार. त्याचबरोबर अजून एक योजना राहिली ती म्हणजे कर्मचारी, ग्रामपंचायतीचा कर्मचारी हा विकासाचा खरा केंद्रबिंदू असतो, परंतु त्याला ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून कुठल्या सेवा सुविधा आपण शासकीय नियमाप्रमाणे कधी देत नसतो. परंतु आमच्या ग्रामपंचायतीनं आल्यानंतर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन तर लागू केलंच, शासकीय नियमाप्रमाणे त्यासाठी आज पगार पण देते ग्रामपंचायत, पण त्याच्या पुढे जाऊन EPF या ठिकाणी प्रॉव्हिडंट फंडाची खाती आपण शासनाकडे वर्ग केलेल्या आहेत, त्याच्यामधून त्यांना विमाही मिळणार. त्याचबरोबर या ठिकाणी ESI सुद्धा आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देतो ज्यांचे कुटुंबाच्या वरती लाखो रुपये त्यांना दवाखान्याचा खर्च आल्यानंतर करावा लागतो. त्याच्यामुळे ग्रामपंचायतीने हा सुद्धा अत्यंत चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये या तालुक्यातली हातकणंगले तालुक्यातली पहिली ग्रामपंचायत आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना EPF आणि ESIचा लाभ देणार आहे. असे एकंदरीत असणारे 4-5 योजनांचा लोकार्पण आपण येणाऱ्या शनिवारी, पुढच्या शनिवारी आपण मराठी शाळेच्या प्रांगणावरती करणार आहे. तरी सर्व या ठिकाणी माजी सैनिक असतील, शाळेचे पालक असतील, अंगणवाडी सेविक असतील, मदतनीस असतील, आशा वर्कर असतील आणि या गावगाड्यामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिक बंधू भगिनींना या निमित्ताने मी आवाहन करीन की त्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून उपस्थित राहू. धन्यवाद.